चारधाम यात्रेला सुरुवात झाली असून भक्तांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे। केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत। जर तुम्ही सुद्धा केदारनाथला जायचा प्लॅन करत असाल तर नोंदणी प्रक्रिया, हेलिकॉप्टरची बुकिंग, प्रवासाचा मार्ग आणि यंदाचे नवे नियम काय आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। सर्वात आधी केदारनाथ येथे जाण्याचा मार्ग कसा आहे याबद्दल जाणून घेऊयात। चारधाम यात्रेत केदारनाथची यात्रा सर्वात कठीण मानली जाते। येथे पोहोचण्यासाठी गौरीकुंडपासून सुमारे 16 ते 18 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो। मात्र जे भाविक पायी जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहे। हेलिकॉप्टर तिकिटांची बुकिंग फक्त IRCTCच्या अधिकृत वेबसाईटवरून करता येते। प्रवासी heliYatra.irctc.co.in या पोर्टलवर जाऊन तिकीटं बुक करू शकतात। पहिल्या टप्प्यात 15 जून पर्यंतच्या प्रवासासाठीची तिकीटं उपलब्ध असतील। कोणत्या ठिकाणांहून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहेत याबद्दल जाणून घेऊयात। केदारनाथ धामसाठी हेलिकॉप्टर सेवा 3 प्रमुख ठिकाणांहून असेल: गुप्तकाशी, फाटा आणि सिरसी। गुप्तकाशी ते केदारनाथ सुमारे 10 मिनिटांचं अंतर असून यासाठी लागणारी रक्कम आहे 12,762 रुपये। तर फाटा ते केदारनाथला जाण्यासाठी 7 मिनिटं लागतात आणि यासाठी लागणारी रक्कम आहे 10,164 रुपये। सिरसी ते केदारनाथ सुमारे 7 मिनिटं, यासाठी लागणारे भाडे आहे 6,390 रुपये। केदारनाथ धाम यात्रेचे नवे नियम काय आहेत त्याबद्दल जाणून घेऊया। यंदा यात्रेसाठी काही कठोर नियम लागू करण्यात आले आहेत। केदारनाथ, बद्रीनाथ आणि गंगोत्री मंदिर परिसरात मोबाईल आणि कॅमेरा पूर्णपणे बंद असणार आहे। मंदिरात जाण्यापूर्वी मोबाईल जमा करावा लागेल, त्यासाठी क्लॉक रूमची सुविधा उपलब्ध आहे। यमुनोत्री सर्वांसाठी खुला आहे, मात्र इतर धामांमध्ये गैरहिंदू भाविकांच्या प्रवेशासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत। नोंदणी प्रक्रिया कशी असेल याबद्दल जाणून घेऊया। यात्रेसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे। प्रत्येक भाविक आणि वाहनांची अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी लागेल। नोंदणीनंतर दर्शनासाठी स्लॉट टोकन दिलं जाईल। वाटेत त्याची तपासणी केली जाईल। नोंदणीसाठी उत्तराखंड सरकारच्या अधिकृत वेबसाईट registration&touristcare.uk.government.in वर जाऊन माहिती भरावी लागेल। तसेच टुरिस्ट केअर उत्तराखंड हे मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवरून डाउनलोड करूनही नोंदणी करता येईल। वेबसाईट किंवा ॲपद्वारे नोंदणी न झाल्यास व्हॉट्सअप सुविधा सुद्धा उपलब्ध आहे। भाविक खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून यात्रा असा मेसेज पाठवून दिलेल्या सूचनांनुसार नोंदणी पूर्ण करू शकतात। नोंदणीबरोबरच केदारनाथ धामला जाण्यासाठी आरोग्य तपासणी ही आवश्यक आहे। विशेष करून 55 वर्षांवरील भाविकांनी मेडिकल चेकअप करून घ्यावा। अस्थमा, डायबिटीस सारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी ही तपासणी अनिवार्य आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा केदारनाथ यात्रेची योजना करत असाल तर सर्व नियमांचे पालन नक्की करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताला फॉलो करा।